नमस्कार, ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर फ्रॉम डोंबिवली. आजकाल जी आपण सत्य घटना पाहतोय की जी आपण आधी पिक्चरमध्ये बघायचो की मुलगा आणि सून आई वडिलांना घराबाहेर काढतात, त्यांना मानसिक शारीरिक त्रास देतात, त्यांची प्रॉपर्टी हडप करतात आणि त्यांचा सांभाळ करायला नकार देतात. तर अशा वेळी त्या वृद्ध माता पित्यांनी काय करायचं? तर माता पित्यांनो, घाबरून जाऊ नका. आता बरेच कायदे आहेत की ते आई वडिलांच्या फेवर आहेत. फॉर एक्झाम्पल, CRPC 125 नुसार तुम्ही मेंटेनन्ससाठी आपल्या मुलावर तुम्ही केस करू शकता. जर तो मुलगा तुमचा उदरनिर्वाह करत नसेल, तुम्हाला सांभाळत नसेल, तर ती केस दाखल करू शकता. त्याचप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्सनुसार सुद्धा तुम्ही आपला मुलगा आणि आपली सून यांच्यावर तुम्ही केस दाखल करू शकता. जर मुलगा तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला घराबाहेर काढत असेल, तुमची प्रॉपर्टी जबरदस्तीने त्याच्या नावाने करून घेतलेली असेल आणि तुमचं पालनपोषण करायला जर तो नकार देत असेल, तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सनुसार आदेश प्राप्त करू शकता. तसंच मुलाला आणि सुनेला तुम्ही घराबाहेर सुद्धा काढू शकता जर ती प्रॉपर्टी तुमची स्वतःची असेल तर. नंतर राहिलं सिनियर सिटीजन कायद्यानुसार सुद्धा तुम्ही रिलीफ मागू शकता. तुम्ही तुमच्या मुलाकडे मेंटेनन्स मागू शकता किंवा जी प्रॉपर्टी आहे ती जर जबरदस्तीने किंवा तुम्हाला फसवून त्याच्या नावाने केलेली असेल आणि एकदाच प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाल्यानंतर तुम्हाला तो सांभाळण्यास नकार देत असेल, तर तो व्यवहार सुद्धा आपण मेहरबान न्यायालयाची ऑर्डर घेऊन कॅन्सल करू शकतो. याआधी आपल्यास माहिती हवी असेल तर माझा खाली मोबाईल नंबर आहे 9870268872. माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.